सर्वसामान्यांना भोगावं लागणारे जे काही परिणाम आहेत आणि उपाययोजना या अनुषंगाने आज सांगोपांग आपण चर्चा करणार आहोत. पेट्रोल आणि डिझेल यांची जे भाववाढ आहे ते समजून घेत असताना थोडंसं यांच्या पाठीमागची जी काही पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पेट्रोल आणि डिझेल या दोनच वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होते अशातला भाग नाही. सातत्याने देशामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये वाढ होते. जसं की जीवनावश्यक वस्तू आहेत ज्यामध्ये अन्नधान्य आहे, गहू, ज्वारी, बाजरी, डाळी, कपडे आणि इतर जे काही अत्यावश्यक स्वरूपाच्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या किंमत पातळीमध्ये सुद्धा वाढ होते. आम्हाला एवढं माहिती आहे कांद्याच्या किमती जे आहे वाढल्या की खूप वाढतात आणि मग घसरल्या की खूप घसरतात आणि म्हणून कांदा हा शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आणतो, काही प्रसंगी ग्राहकांच्या डोळ्यामध्ये पाणी आणतो आणि सरकारच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आणतो. तसं पेट्रोल आणि डिझेल या अतिशय महत्त्वाच्या दोन बाबी आहेत की ज्यांच्या किंमत पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे देशातील इतर सर्व वस्तू आणि सेवांच्या किंमत पातळीमध्ये वाढ होते. नेमकं हे का घडते याच्या संदर्भात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला भाववाढ आणि किंमत वाढ नेमकी कशी असते हे अगदी थोडक्यात समजून घेऊ आणि मग टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलचे भाव कसे वाढलेले आहेत, का आमच्या भारत देशामध्येच पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले आहेत हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. साधारणपणे अर्थशास्त्रज्ञ आणि वेगवेगळे अभ्यासक यांनी भाववाढीची एक साधी आणि सोपी व्याख्या केलेली आहे. फक्त एकाच व्याख्येचा मी या ठिकाणी उल्लेख करतो. जेव्हा जास्तीची चलनसंख्या म्हणजे जास्तीचा पैसा, जेव्हा जास्तीत जास्त चलनसंख्या कमीत कमी वस्तू आणि सेवांचा पाठलाग करते त्याला भाववाढ असं म्हटलं पाहिजे. म्हणजेच पैसे जास्त द्यायचे आणि वस्तू कमी घ्यायचे. अतिशय सोपं एका कार्टून कलाकाराने, चित्रकाराने एक चित्र काढलं होतं मागे. त्या चित्रामध्ये असं म्हटलं होतं, पैसा गाडी से जाता है और माल थैली में आता है. फार सिंपल सांगितलं. म्हणजे गाडी भरून पैसा घेऊन गेल्यानंतर वस्तू आणि सेवा, वस्तू ज्या आहेत फक्त त्या थैलीमध्ये म्हणजे पिशवीमध्ये वस्तू येतात, असं तो जे कार्टून चित्रकार म्हणतो. म्हणजे भाववाढ याचा अर्थ असा, जास्तीचे पैसे मोजावे लागतात ग्राहकांना. पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत नेमकं तेच घडलेलं आहे की आजच्या घडीला 1 लिटर पेट्रोलसाठी ग्राहकांना जवळपास 85 ते 90 रुपये भारतातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये मोजावे लागत आहेत. जेवढी किंमत पेट्रोल आणि डिझेलची अलीकडच्या कालखंडामध्ये प्रचंड वेगाने वाढलेली आहे आणि सातत्याने त्याच्यामध्ये वाढ होत आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो, आजच्या घडीला संपूर्ण जगभरामध्ये लॉकडाऊन सुरू झालेला आहे. म्हणजेच मार्च, एप्रिल, मे आणि जून म्हणजे या 3 महिन्याचा कालखंड उलटलेला आहे. 3 महिन्याच्या कालखंडामध्ये
जवळपास जगातल्या सर्व राष्ट्रामध्ये लॉकडाऊन झालेला आहे. मग लॉकडाऊन झालेलं असताना आपणास असं वाटू शकतं की लॉकडाऊन झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत का? याचं उत्तर आम्हाला शोधावं लागेल. लॉकडाऊन कालखंडामध्ये पेट्रोल आणि डिझेलची आंतरराष्ट्रीय पातळीवर, ज्याला आपण क्रूड तेल असं म्हणतो, सोप्या भाषेमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या ज्या काही किमती आहेत त्या कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, का कमी झालेल्या आहेत? कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जगातल्या सर्व राष्ट्रामध्ये, मग अमेरिका असेल, रशिया असेल, चीन असेल, जापान असेल, भारत असेल, इंग्लंड असेल, पाकिस्तान असेल, जगातल्या सर्व राष्ट्राने आपापल्या पद्धतीने त्यांच्या नियमावलीनुसार लॉकडाऊन जाहीर केलेलं आहे. मग लॉकडाऊनमध्ये जे काही वाहतूक व्यवस्था आहे ते ठप्प झालेली आहे. म्हणजे कच्च्या मालाची आणि पक्क्या मालाची ने-आण करणारी वाहतूक व्यवस्था ठप्प झालेली आहे. हवाई वाहतूक ठप्प झालेली आहे. जल वाहतूक ठप्प झालेली आहे. रस्ते वाहतूक ठप्प झालेली आहे. म्हणजे जगातली सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यामुळे मग कच्च्या तेलाला कोणते राष्ट्र मागणी करणार? मागणी करणारच नाहीत ना. म्हणजे सरळ आणि साधा या ठिकाणी प्रश्न असा आहे की लॉकडाऊन कालखंडामध्ये मागच्या 3 महिन्याच्या जर आपण विचार केला, अभ्यास केला, तर जगामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या राष्ट्राकडून होणारी कच्च्या तेलाची मागणी कमी झालेली आहे. अर्थशास्त्राचा नियमच असा आहे की बाजारपेठेमध्ये मागणी जर कमी झाली असेल तर आपोआप त्याच्या किंमत पातळीमध्ये घसरण होते. कारण मागणीच करायला जर कोणी तयार नसेल तर त्या ठिकाणी काय होतं? जे उत्पादक आहेत उत्पादकावर दबाव येतं आणि याचा परिणाम म्हणून आपोआप त्या किंमत पातळीमध्ये घसरण होते. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे आहे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये भरमसाठ घट झालेली आहे. असं असताना सुद्धा जसं भारतामध्ये लॉकडाऊन ओपन झालेलं आहे, लॉकडाऊन खुललं, तर सगळ्यात पहिले लॉकडाऊन खुलल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरुवात झाली, हळूहळू सुरळीत झालेली आहे. म्हणजे कच्चा माल असेल, त्याची ने-आण असेल, पक्का माल असेल, शेतीची मशागत असेल, तर या सगळ्या गोष्टीसाठी काय झालेले आहे? वाहनांची गरज निर्माण झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ भारतासह जगामध्ये कच्च्या तेलाची जी काही मागणी आहे ती बऱ्यापैकी वाढलेली आहे. आणि मग असं असताना नेमकं भारतामध्ये अचानकपणे, मी गगनभेदी हा शब्द वापरलेला आहे, गगनभेदी म्हणजे अचानक असं उडाण अवस्थेमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये का वाढ झालेली आहे याचा शोध आपण घेण्याचा प्रयत्न करूया. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती कशा निश्चित होतात? मी तुम्हाला काही आजच्या किमती सांगतो. आजची जर परिस्थिती जर आपण पाहिली, 30 जून 2020 रोजी जगामध्ये कच्च्या तेलाची किंमत काय आहे ते आपण पाहूया. त्या कच्च्या तेलाची किंमत जर आपण लक्षात घेतली तर साधारणपणे एका बॅलर मागे, म्हणजे एक बॅलर, म्हणजे कच्च्या तेलाचं एक बॅलर खरेदी करण्यासाठी जगामध्ये जवळपास भारताला 2325 रुपये मोजावे लागतात एक बॅलर खरेदी करण्यासाठी. आणि एका बॅलरमध्ये 159 लिटर पेट्रोल आणि डिझेल असतं. म्हणजे याचा अर्थ भारताला एका लिटर मागे 14.62 रुपये पेट्रोल आणि डिझेलच्या कच्चं तेल खरेदी करण्यासाठी 30 जून
2020 रोजी भारताला 14 रुपये 62 पैसे द्यावे लागतात. पहा किती कमी रक्कम आहे ही, 14 रुपये 62 पैसे. मग कच्च्या तेलावर भारतात प्रक्रिया करण्यासाठी आपण गृहीत धरूया 5 रुपये लागतात पर लिटर भारतीय रुपयानुसार. तर आज घडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्चं तेल भारताला 14 रुपये लिटरनं प्राप्त होतं. त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर 5 रुपये जर गेले तर आजच्या घडीला भारताला 20 रुपयाला, म्हणजे 1 लिटर पेट्रोलसाठी भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये केवळ 20 रुपये मोजावे लागतात. तुम्हाला आश्चर्य वाटतं? म्हणजे 1 लिटर डिझेल खरेदी करण्यासाठी भारताला केवळ 20 रुपये मोजावे लागतात कच्चं तेल प्रोसेस केल्यानंतर. आता मग ते 20 रुपये मोजल्यानंतर भारतात ते आज घडीला किती रुपयाला उपलब्ध होत आहे? मी आजच्या किमती सांगतो. भारतामध्ये किती रुपयाला कोणत्या शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होत आहे? 30 जून 2020चे म्हणजे आजचे ताजे आकडे मी घेतलेले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आहे 87 रुपये 15 पैसे. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत आहे 78 रुपये 88 पैसे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत आहे आज 80 रुपये 62 पैसे. चेन्नईमध्ये आजची पेट्रोलची किंमत आहे 82 रुपये 33 पैसे. डिझेलचं सुद्धा तुम्हाला मी सांगतो. आजच्या दिवशी मुंबईमध्ये डिझेल 78 रुपये 33 पैशाला उपलब्ध होत आहे. दिल्लीमध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे. दिल्लीमध्ये 80 रुपये 53 पैशाला डिझेल उपलब्ध होत आहे. पहा दिल्लीमध्ये थोडंसं क्रॉस झालेलं आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 78 रुपये 88 पैसे आणि डिझेल 80 रुपये 53 पैसे. म्हणजे दिल्लीमध्ये पेट्रोलपेक्षा डिझेल आज महाग आहे. चेन्नईमध्ये डिझेल 77 रुपये 80 पैसे इतका आहे. पहा म्हणजे आज घडीला भारतातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये, आता तुम्ही ज्या शहरामध्ये राहता त्या शहरामध्ये आज पेट्रोलचे भाव काय आहेत आणि डिझेलचे भाव काय आहेत ते तुम्ही तपासा. मी तुम्हाला सांगितलं सरासरी जर आपण काढली तर 87-82 म्हणजे आजच्या घडीला भारतातल्या वेगवेगळ्या मेट्रो सिटीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सरासरी 85 रुपयाला 1 लिटर पेट्रोल मिळत आहे. मी सांगितलं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्चं तेल भारताला फक्त 14 रुपये 62 पैशाला मिळत आहे आज. आजचा आकडा तुम्हाला मी सांगतो. आजची किंमत तुम्हाला मी सांगितली आणि प्रोसेस केल्यानंतर ते 20 रुपयाला पडतं. मग भारतामध्ये आजच्या घडीला एवढ्या किमती जास्त का? तुम्हाला आश्चर्य वाटेल. जर प्रक्रिया केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल जर आज घडीला जगामध्ये किंवा जगातल्या राष्ट्रातून जे आपण पेट्रोलची आणि डिझेलची म्हणजे कच्च्या तेलाची जी आयात करतो ती जर 20 रुपये लिटर जर आपल्याला मिळत असेल, 14 रुपये लिटर जर मिळत असेल, तर भारतामध्ये एवढ्या चढ्या दराने पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ कशी झालेली आहे, याला कोण जबाबदार आहे याचे कारण आपण शोधूया. याचे कारण शोधत असताना तुम्हाला मी आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो की पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरती असलेलं जे काही नियंत्रण आहे ते 2014पर्यंत सरकारी नियंत्रण होतं. म्हणजे सरकारचं त्याच्यावरती नियंत्रण होतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून पेट्रोल आणि डिझेल आणल्यानंतर त्या पेट्रोलियम कंपनीने प्रोसेस केल्यानंतर भारतामध्ये कशा प्रकारे त्याची किंमत निश्चित झाली पाहिजे याच्यावरती सरकारचं नियंत्रण होतं. परंतु 2014पासून सरकारने काय केलेलं आहे, खुल्या बाजारपेठेनुसार किंमत निश्चिती केलेली आहे. म्हणजेच
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आणलेलं जे काही पेट्रोल आणि डिझेल याच्या किमती खुल्या बाजारानुसार, म्हणजे याचं कम्प्लिटली खाजगी नियंत्रण ठेवलेलं आहे. 2014 मध्ये भारत सरकार म्हणजे केंद्र सरकार एक्साईज ड्युटी म्हणजे उत्पादन शुल्क पेट्रोल आणि डिझेलवरती किती लावत होतं ते आपण पाहूया. 2014 मध्ये आणि आजच्या घडीला मी तुलना केलेली आहे की 2014 मध्ये पेट्रोलवरती 9.20% इतकं उत्पादन शुल्क होतं केंद्र सरकारचं. केंद्र सरकार उत्पादन शुल्क आकारते आणि संबंधित राज्य सरकार जे आहे ते मात्र वॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स मूल्यवर्धित कर आकारत असते. 2020 मध्ये म्हणजे आज घडीला केंद्र सरकार उत्पादन शुल्क 33% इतकं आकारत आहे. पहा, 2014 मध्ये जेव्हा सरकारी नियंत्रण होतं त्यावेळी 9.20% इतकं आकारत होतं. आज 2020 मध्ये 33% इतकं आकारत आहे. म्हणजे पेट्रोलच्या केंद्रीय उत्पादन शुल्कामध्ये 8 पटीने वाढ केलेली आहे केंद्र सरकारने. म्हणजे भारतीय जनता पार्टी सरकारने केंद्र सरकारने 8 पटीने पेट्रोलच्या उत्पादन शुल्क म्हणजे करामध्ये केंद्र सरकारकडून आकारल्या जाणाऱ्या करामध्ये 8 पटीने वाढ केलेली आहे. डिझेलवरती केंद्र सरकारने किती कर 2014ला आकारलेले ते तुम्हाला मी आकडे सांगतो. 3.46% म्हणजे सरकारी नियंत्रण जे 2014ला होतं 3.46% इतका केंद्रीय उत्पादन शुल्क केंद्र सरकार आकारत होतं. आज घडीला म्हणजे 2020 मध्ये 31.83% म्हणजे जवळपास 32% इतकं डिझेलवरती केंद्र सरकार टॅक्स आकारत आहे. म्हणजे याचं जर आपण अभ्यास केला तर डिझेलच्या किमती एवढ्या प्रचंड वेगाने का वाढलेल्या आहेत त्याचं जर उत्तर आम्ही शोधलं तर 30 पटीने, 1 पट नाही, 2 पट नाही, 3 पट नाही, आम्ही म्हणतो 1 पट, 2 पट, 3 पट आणि 4 पट, 30 पटीने 2014 ते 2020 म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या या 2 टर्मच्या कालखंडामध्ये पहिले 5 वर्षाचं टर्म आणि आत्ताचं जे काही टर्म आहे त्याच्यामध्ये 30 पटीने डिझेलवरती केंद्र सरकारकडून आकारला जाणारा जो उत्पादन शुल्क आहे तो वाढवलेला आहे. आणि म्हणून सातत्याने भारतीय जनता पार्टी सरकारच्या कालखंडामध्ये केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजे कर वाढवलेला आहे आणि कर वाढवल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये भरमसाठ या ठिकाणी वाढ झालेली आहे. आता केंद्र सरकारच कर आकारते अशातला भाग नाही, काही राज्य सरकारसुद्धा या ठिकाणी कर आकारत असते. त्याचाही थोडंसं आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करूया की राज्य सरकारने आकारलेले जे काही व्हॅट आहे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स मूल्यवर्धित कर म्हणजे केंद्र सरकारसुद्धा टॅक्स आकारतं, कर आकारतं आणि राज्य सरकारसुद्धा कर आकारतं. दिल्ली सरकारने 2020 मध्ये म्हणजे आत्ता पेट्रोलवरती 18.36% इतका कर आकारलेला आहे. डिझेलवरती 18.35% इतका कर आकारलेला आहे. महाराष्ट्र सरकारने 2020 मध्ये पेट्रोलवरती 26% इतका कर आकारलेला आहे आणि डिझेलवरती 24% इतका कर आकारलेला आहे. आता केंद्र सरकारचे कर आणि राज्य सरकारचे कर हे जर एकत्रित केले तर सरासरी याची जर काढली पेट्रोल आणि डिझेलवरती 70 ते 75% इतके कर आकारलेले आहेत. म्हणजे 14 रुपये 20 पैशाला मिळणारं कच्चं तेल आज 87 रुपये, 88 रुपये आणि 90 रुपयाला मिळणारं जे काही पेट्रोल आणि डिझेल आहे याला कोण जबाबदार आहे याचं उत्तर तुम्ही शोधा. म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं म्हणजे 15 रुपये ते 85 रुपये
जर आपण पाहिले तर 6 पटीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यावरती कर आकारत असतो आणि हे जास्तीचे कर आकारल्यामुळे आजच्या घडीला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये अतिशय भरमसाठ स्वरूपाची वाढ झालेली आहे, हे आम्हाला स्पष्टपणे दिसून येतं. आता मग एक बाजू आहे करांची आणि दुसरीकडे मी सुरुवातीला लॉकडाऊनचा सुद्धा विषय मांडला. एवढे कर आकारण्याची आवश्यकता आहे का, हा खरा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे. मग लॉकडाऊनमध्ये आज अनेक लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागलेल्या आहेत खाजगी क्षेत्रामधल्या. शेतकरी हवालदिल झालेला आहे, ग्राहकांकडे पैसे नाही आहेत, त्यांची खरेदी शक्ती कमी झालेली आहे. एकतर जे खाजगी क्षेत्रामध्ये नोकरदार आहेत त्यांचा सॅलरी कमी झालेला आहे, ते पण ग्राहकच आहेत. दुसरीकडे ज्यांना अगोदरच नोकऱ्या नाहीत, बेरोजगार आहेत, त्यांचे तर हाल आहेत. आता तुम्हाला असं वाटेल ज्यांच्याकडे गाड्या नाहीत, म्हणजे 2 व्हीलर नाहीत, 4 व्हीलर नाहीत, त्यांना पेट्रोल डिझेल वाढलं तर त्याचा काय परिणाम होईल, त्यांना काही देणे घेणंच नाही असं तुम्हाला वाटेल. परंतु असं नाही आहे. जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत पातळीमध्ये वाढ होते त्यावेळी वाहतुकीची जी काही साधनं आहेत, म्हणजेच सगळ्यात पहिलं कृषी क्षेत्रामध्ये आता पेरणीचा कालखंड आहे. डिझेलच्या किमती एवढ्या भरमसाठ वाढल्यामुळे पेरणीच्या कालखंडामध्ये, शेतीच्या मशागतीच्या कालखंडामध्ये मागच्या 2 महिन्यापासून शेती क्षेत्रामध्ये मशागत सुरू आहे. तर या मशागतीच्या वेळी ट्रॅक्टरने नांगरणी झालेली आहे. म्हणजे ट्रॅक्टर अलीकडच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर करण्यात येत आहे. मग ट्रॅक्टरसाठी डिझेल लागतं. या डिझेलच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागलेले. जे छोटे शेतकरी आहेत, सीमांत शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत, तर हे शेतकरी त्यांना ट्रॅक्टर घेणं परवडत नाही. मग ते काय करतात, दुसऱ्या शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर भाड्याने घेतात. त्या ट्रॅक्टरचं भाडं वाढलेलं आहे. आता पेरणीच्या कालखंडामध्ये ट्रॅक्टरचं भाडं वाढलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ त्याचा सरळ भुर्दंड शेतकऱ्याला सहन करावा लागलेला. म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये शेतीची मशागत ते पेरणी करण्यासाठी सगळ्यात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसलेला आहे. त्यातल्या त्यात काही ठिकाणी पेरणी करून देखील सोयाबीनचं पीक उगवलेलं नाही. पुन्हा शेतकऱ्यांना डबल फटका या ठिकाणी बसलेला आहे. म्हणजे याचा अर्थ केंद्र सरकारने, म्हणजे भारतीय जनता पार्टी सरकारने याचा विचार करणं आवश्यक होतं. जर केंद्र सरकारने विचार केला असता तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना जो काही फटका बसलेला आहे आजच्या घडीला, तो फटका बसलेला नसता. उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक कारखाने बंद पडलेले आहेत. वाहतूक व्यवस्था प्रचंड कोलमलेली आहे. तरीसुद्धा डिझेलच्या किमती वाढल्यामुळे, पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरती वाहतुकीचा खर्च या ठिकाणी वाढलेला आणि वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे त्याचे परिणाम येणाऱ्या कालखंडामध्ये, म्हणजे सद्यस्थितीमध्ये जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत, पुन्हा शेतकऱ्यांचा शेतीमाल, पिकवलेला शेतीमाल बाजारपेठेत आणण्यासाठी भाजीपाल्याच्या किमती वाढतील. नेमकं काय घडेल? म्हणजे शेतकऱ्यांनाही त्रास, सर्वसामान्य ग्राहकांनाही त्रास. भाजीपाल्याच्या किमती वाढतील, धान्यांच्या किमती वाढतील, दुधांच्या किमती वाढतील, इतर जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत, कपडे आहेत, या सर्व वस्तूंच्या किमतीसुद्धा वाढणार आहेत. म्हणजेच औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा वस्तूंच्या किमतीमध्ये, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे निश्चितपणे या किमती वाढणार आहेत. म्हणजे कृषी क्षेत्रावरती त्याचे विपरीत परिणाम दिसून येत आहेत, औद्योगिक क्षेत्रावरती त्याचे विपरीत परिणाम दिसून येत आहेत आणि सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा याचे विपरीत परिणाम येत्या कालखंडामध्ये दिसून येतील. सेवा क्षेत्रामध्ये आता तर शाळा महाविद्यालय बंद आहेत, म्हणून ट्रान्सपोर्ट बंद आहे.
जसं काही शाळा महाविद्यालय सुरू होतील तर त्यावेळी जे काही स्कूल बसेस आहेत त्यांना भरावं लागणारी काही डिझेल आहे त्याच्या किमती वाढलेल्या असतील. म्हणजे पालकांना पुन्हा शाळा महाविद्यालयामध्ये स्कूल बसमध्ये द्यावी लागणारी फीस वाढेल. जे काही इतर विमा सेवा आहेत, बँकिंग सेवा आहेत, आरोग्य सेवा आहेत, या सर्व सेवासुद्धा निश्चितपणे म्हणजे केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे जे वाहनधारक आहेत त्यांनाच त्रास नाही, तर कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्र या तिन्ही क्षेत्राला त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. आणि म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत पातळीमध्ये जर अशा प्रकारची वाढ झाली असेल तर त्याचा सर्वसामान्य ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. आणि तो फटका जर बसला तर सातत्याने भारतीय बाजारपेठेमध्ये शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक, कर्मचारी, बेरोजगार, युवक आणि युवती म्हणजे सर्वसामान्य भारतीय नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. मग या सगळ्या गोष्टीसाठी नेमकं उपाय काय आहे? जर असं होत असेल तर अशा वेळी सरकारनं काय केलं पाहिजे? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर 14 ते 15 रुपयाला कच्चं तेल जर उपलब्ध होत असेल तर अशा वेळी केंद्र सरकारने उत्पादन शुल्कामध्ये घट केली पाहिजे. केंद्र सरकार जे उत्पादन शुल्क आजच्या घडीला पेट्रोलवरती 33% आकारते, जर केंद्र सरकारने 10% इतकं केंद्रीय उत्पादन शुल्क जर कमी केलं आणि राज्य सरकारने जर 5% मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅट जर कमी केला तर 10+5 म्हणजे 15%, म्हणजेच 10% केंद्र सरकार केंद्रीय उत्पादन शुल्क जर कमी केलं आणि त्या राज्यातील राज्य सरकारने जर 5% व्हॅट जर कमी केला तर याचा अर्थ सरळपणे 15 रुपयाने पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे. म्हणजे 85 रुपयाचं जे पेट्रोल आहे ते 70 रुपयाला भारतामध्ये मिळेल. मी जास्त कमी करा असं म्हटलेलं नाही. केंद्रीय उत्पादन शुल्क जे आहे ते 2014 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 9.20% इतकं होतं. आता 20 मध्ये 33% इतकं आहे. म्हणजे केंद्र सरकार 20%ने सुद्धा केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करू शकतं. जर 2014 मध्ये जे 10% मग 9.20% म्हणजे 10% इतकं जे केंद्रीय उत्पादन शुल्क होतं ते जर तेवढंच जर ठेवलं आणि राज्य सरकारने 5% जर व्हॅट कमी केला तर 20 रुपये केंद्र सरकारचे आणि 5 रुपये राज्य सरकारचे म्हणजे 25 रुपयाने भारतात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकतं. म्हणजेच 85 रुपयाचं जे काही पेट्रोल आणि डिझेल आहे ते सरळ 60 रुपयाला होऊ शकतं. हे सहज शक्य आहे, परंतु केंद्र सरकारने ही गोष्ट मनावर घेतली पाहिजे. परंतु भारतीय जनता पार्टी प्रणित सरकारला जर जनतेची काळजी असेल तर केंद्र सरकार 20%ने केंद्रीय उत्पादन शुल्कामध्ये घट करू शकतं आणि घट केलं पाहिजे. तर निश्चितपणे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ज्या आहेत 25 रुपयाने कमी होऊ शकतात. मी जास्तीचं सजेशन देणार नाही. जेवढं केंद्र सरकारला शक्य आहे आणि राज्य सरकारला शक्य आहे तेवढ्याच गोष्टी मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. म्हणजे 60 रुपयाला जर झालं तर देशांतर्गत म्हणजे भारताच्या बाजारपेठेमध्ये जे आहे ते 25 रुपयाने पेट्रोल आणि 25 रुपयाने डिझेल स्वस्त होऊ शकतं. आणि ही जर गोष्ट शक्य झाली तर याचा परिणाम कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा होईल, चांगला परिणाम होईल. उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला परिणाम होईल आणि सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला परिणाम होऊ शकतो. आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की ही गोष्ट केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकतं. 2014 पासून केंद्र सरकारने देशी बाजारपेठेमध्ये
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरचं नियंत्रण मात्र उठवलेलं आहे आणि खुल्या बाजारानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती निश्चित करण्याचं धोरण केंद्र सरकारने स्वीकारलेलं आहे. त्यामुळं सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत पातळीमध्ये वाढ होताना आम्हाला दिसून येते. जर एखाद्या प्रसंगी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किंमत पातळीमध्ये जर वाढ झालंच नाही, जर झाली तर केंद्र सरकार पेट्रोलला अनुदान देऊ शकतं, डिझेलला अनुदान देऊ शकतं. भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय लोकशाही अनुदान द्यायचं तर सोडूनच द्या, तर लोकांचं कसं काढून घेत याचा प्रयत्न करत आहे. हे जर नियंत्रण सरकारनं जर ठेवलं तर निश्चितपणे पेट्रोल आणि डिझेल सुद्धा स्वस्त होऊ शकतं, यात तीळ मात्र शंका नाही. आणि म्हणून केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सुद्धा याचा विचार जर सहानुभूतीपूर्वक जर विचार केला, जनतेला जी काही भुर्दंड आहे आज कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये डबघाईस आलेली आहे, या जनतेला कोणत्याही जे काही खरेदी शक्ती आहे त्यांची प्रचंड घसरलेली आहे. म्हणजे आज लोकांच्याकडे पैसे नाहीत, एकतर काम नाही, आज लोकांकडे जगण्यासाठी सुद्धा लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे आवश्यक वस्तू प्रचंड वेगाने या ठिकाणी मागणार आहेत. मग धान्य आहे, डाळी आहेत, कपडे आहेत आणि इतर जे काही अत्यावश्यक आहेत त्या प्रचंड वेगाने महागतील आणि या जर वस्तू महागल्या तर लोकांचं जीवन जगणं कठीण होऊन जातं. त्यातल्या प्रकारची मदत केलेली नाही. सगळ्यात जास्त हाल जे आहे म्हणजे ज्यांचं उत्पन्न अशा लोकांना याचा जास्तीचा फटका बसणार आहे आणि तो जर फटका रोखायचा असेल तर सरकारने याचा पुनर्विचार केला पाहिजे. आणि जर सरकारने पुनर्विचार केला, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत पातळीमध्ये मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये 20 रुपयाने जर घट झाली तर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमत पातळीमध्ये मात्र घट होईल, यात मात्र शंका नाही असं मला तरी प्रामाणिकपणे वाटतं. केंद्र सरकारने सुद्धा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे, राज्य सरकारने सुद्धा सहानुभूतीपूर्वक जर विचार केला तर किंमत पातळीमध्ये या ठिकाणी घट होऊ शकते. आता थोडंसं आंतरराष्ट्रीय पातळीवर काय परिस्थिती आहे ती आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. मी केवळ भारतामध्ये डिझेल एवढं का महागलेलं आहे याचं विश्लेषण केलेलं आहे, परंतु जगात काय परिस्थिती आहे ही गोष्ट सुद्धा आम्ही समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. की जगामधल्या काही राष्ट्रांचे आकडे आजच्या घडीला 30 जून 2020 रोजी पेट्रोल आणि डिझेल याची किंमत काय आहे ती आपण पाहूया. ज्या चीनला दोष दिले जातात की चीनमध्ये, आता चीनला दोष देण्याची कारण वेगवेगळे आहेत, आज घडीला पेट्रोल 35 रुपये लिटर आहे भारतीय रुपयामध्ये. मी डॉलरमध्ये सांगत नाही, डॉलरमध्ये सर्वसामान्यांच्या लक्षात येणार नाही, म्हणून मी डॉलरचं कंपॅरिझन करून आज चीनमध्ये एका लिटर मागे ग्राहकांना 35 रुपये मोजावे लागतात. भारतात 87 रुपये ते 90 रुपये मोजावे लागतात. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त रक्कम भारतामध्ये आज पेट्रोलची मोजावी लागते. श्रीलंकेमध्ये 40 रुपये लिटर पेट्रोल आहे आजच्या घडीला. आज 30 जून 2020 रोजी श्रीलंकेमध्ये 40 रुपये लिटर भारतीय रुपयामध्ये. कॅनडामध्ये 50 रुपये लिटर आहे. अमेरिकेमध्ये, जे भांडवलशाही राष्ट्र आहे अमेरिकेमध्ये 42 रुपये लिटर आहे. पहा, म्हणजे चीन, श्रीलंका, कॅनडा, अमेरिका या चारही राष्ट्रामध्ये भारतापेक्षा
निम्म्या दराने पेट्रोल स्वस्त आहे, लक्षात घ्या. म्हणजे आमच्या देशामध्ये काय सुरू आहे, म्हणजे एवढे कर आकारण्याची आवश्यकता आहे का? भारतामध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क जवळपास 33 ते 34% आकारण्याची आवश्यकता आहे का? याच्यावर तुम्ही विचार मंथन करा. मी सांगणार नाही काय करायचं ते. जगातील काही राष्ट्रांमध्ये डिझेलच्या किमती आजच्या घडल्या तुम्हाला मी सांगतो. ऑस्ट्रेलियामध्ये डिझेल आज म्हणजेच 30 जून 2020 रोजी 60 रुपये लिटर आहे भारतीय रुपयामध्ये. अर्जेंटिनामध्ये 62 रुपये लिटर आहे आणि अमेरिकेमध्ये बघा. भारतातल्या किमती सुद्धा मी सांगितल्या की भारतामध्ये विविध शहरामध्ये आज घडीला डिझेल मुंबईमध्ये 78 रुपये 33 पैसे, दिल्लीमध्ये 80 रुपये 53 पैसे, कोलकात्यामध्ये 75 रुपये 64 पैसे आणि चेन्नईमध्ये 77 रुपये 80 पैसे. म्हणजे जगामधले चीन, श्रीलंका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना आणि अमेरिका या मोजक्या राष्ट्राचा जर आम्ही अभ्यास केला तर त्या राष्ट्रामध्ये सरासरी 35 ते 40 रुपये लिटरने पेट्रोल आणि डिझेल होत आहे. म्हणजे आमच्या भारतामध्येच जर 87 रुपये लिटर जर पेट्रोल उपलब्ध होत असेल तर याचा अर्थ सरळ सरळ केंद्र सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं केंद्र सरकार हे भारतीय जनतेची प्रचंड लूट करत आहे. फसवण्याचा जो काही प्रकार आहे तो प्रकार मात्र केंद्र सरकार या ठिकाणी करू पाहत आहे. ही गोष्ट अतिशय वाईट आहे आणि दुर्दैवाची आहे. भारतीय जनतेने येणाऱ्या कालखंडामध्ये जागृत होणं काळाची गरज आहे. आम्ही काहीच बोलत नाही ब्र शब्द. अभ्यासकाने सुद्धा जनतेच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. एक अभ्यासक, एक संशोधक, एक अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून मी या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत. तर निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये कशा प्रकारे भारतीय जनतेची लूट करत आहे या गोष्टी मी सरळपणे तुमच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत. तर याच्यावरती आपण विचारमंथन करावं. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य जनता यांनी मी आरशाप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या किमती केवळ 14 रुपये आणि भारतीय बाजारपेठेमध्ये पेट्रोल आणि डिझेल जे आहे ते 87 रुपयाच्या घरामध्ये जाऊन पोहोचलेलं आहे. ही जी तुलना आहे, हा जो फरक आहे तो तुमच्या लक्षात आणून दिलेला आहे आणि हा फरक तुमच्या लक्षात आला असेल असं मी गृहीत धरतो. येणाऱ्या कालखंडामध्ये जन आंदोलनाच्या माध्यमातून विद्वान अभ्यासकांनी आपली मतं मांडली पाहिजेत. जनतेने सुद्धा लोकशाही मार्गाने जर अशा प्रकारचं सरकारला विविध निवेदने आणि कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये कोरोनाच्या नियम आणि अटी, शासनाच्या अटीचे पालन करून जर आपण पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढी विरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवला तर निश्चितपणे सरकार या किंमत पातळीमध्ये घट करू शकतं. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि मी या ठिकाणी माझी भूमिका जी मला मांडायची होती ती भूमिका इथं संपवतो. परंतु आपले काही प्रश्न असतील तर आपण स्क्रीनवरती मला विचारू शकता. प्राध्यापक डॉक्टर सुरेश घुमेटकर सर असं म्हणतात, सर 2014ला BJP सरकार 1 लिटर पेट्रोल खरेदीवर 10 रुपये डायरेक्ट टू ट्रान्सफर करेल आणि 10 रुपये खात्यात जमा झालेले पाहून मतदार BJPला मत देईल. सध्या मात्र लूट चालू ठेवेल. अगदी बरोबर आहे कॉम्रेड सुरेश घुमटकर सर. आपलं म्हणणं अगदी सत्य आहे की अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने की एका अर्थाने जनतेची फार मोठी लूट केलेली आहे आणि लूट करत आहे. जनतेने येणाऱ्या कालखंडामध्ये एक जागृत होणं, एक लोक चळवळ निर्माण होणं, अभ्यासकांनी मतं मांडणं हे अत्यावश्यक आहे आणि हे जर झालं
तरच निश्चितपणे येत्या कालखंडामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या कमी होऊ शकतात। अन्यथा सरकार सातत्याने भाजप सरकार केंद्रीय उत्पादन शुल्क वाढवेल आणि ज्या ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित सरकार आहे त्या त्या राज्यामध्ये तेथील भारतीय जनता पार्टी प्रणित सरकार व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजे व्हॅट वाढवेल आणि उर्वरित राज्यामध्ये सुद्धा केंद्र सरकारचं अनुकरण केलं जाईल आणि त्यामुळे सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत पातळीमध्ये जर वाढ झाली तर सर्वसामान्य वस्तू आणि सेवांच्या किंमत पातळीमध्ये सुद्धा वेगाने घट होईल यात तीळ मात्र शंका नाही। आणि म्हणून आपण सर्वजण जागृत होणं ही काळाची गरज आहे। जर आपण जागृत झालात तरच केंद्र सरकारला आम्ही जॉब विचारला पाहिजे, कारण 2014मध्ये केवळ 9.20% इतका पेट्रोलवरती कर आकारला जात होता आणि डिझेलवरती केवळ 2014मध्ये 3.46% इतका कर आकारला जात होता। आज 2020मध्ये पेट्रोलवरती 33% इतका कर आणि डिझेलवरती 31.83% इतका कर जास्तीचं उत्पादन शुल्क या भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने आकारलेला आहे आणि त्यामुळे ही प्रचंड भाववाढ झालेली आहे। याला केवळ आणि केवळ भाजप सरकार जबाबदार आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं। तर जनतेने याविरुद्ध एक फार मोठा जनलढा उभा केला पाहिजे। विचारवंतांनी आणि अभ्यासकांनी आपली मतं अभ्यासपूर्ण मतं या ठिकाणी मांडली पाहिजेत आणि एक लोक चळवळ उभी केली पाहिजे असं मला वाटतं। मला वाटते सुरेश घुमटकर सरांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर त्यांना मिळालेलं असेल। सरसुद्धा एक फार मोठे सतत ते लिखाण करतात आणि प्रबोधनसुद्धा करतात। धन्यवाद सर। ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे आहेत निश्चितपणे तुम्ही प्रश्न स्क्रीनवरती विचारू शकता। पेट्रोल डिझेलची जी भाववाढ झालेली आहे देशामध्ये ती कशी कमी करता येईल या दृष्टिकोनातून आपले काही प्रश्न असतील तर या अवघ्या 5 मिनिटामध्ये 5 ते 10 मिनिटामध्ये स्क्रीनवरती आपले प्रश्न मला विचारू शकता। मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। तर आपल्या सर्व प्रश्नांचं समाधान झालं असेल तर या ठिकाणी आजचा जो विषय आहे तो मी समजावून सांगण्याचा आपणास प्रयत्न केलेला आहे आणि आकडेवारी देऊन आपणास मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। सुरेश घुमटकर सरांचा प्रश्न आहे, भारतीय रुपयानुसार पाकिस्तानमध्ये पेट्रोल फक्त 44.89 रुपये इतकं लिटर आहे। बरोबर आहे सर, कारण मी जगातल्या इतर राष्ट्राचं उदाहरण देत असताना सांगितलेलं होतं तरीसुद्धा आपण म्हणताय की पाकिस्तानमध्ये जवळच्या शेजारी राष्ट्रामध्ये 44.89 म्हणजे 44 रुपयाला पाकिस्तानमध्ये पेट्रोल उपलब्ध होतं, परंतु भारतामध्ये मात्र 87 रुपयाला पेट्रोल उपलब्ध होतं। म्हणजेच शेजारील राष्ट्र कमी विकसित आणि अल्पविकसित राष्ट्र जो आहे पाकिस्तान त्या राष्ट्रामध्ये सुद्धा जर 44 रुपयाला पेट्रोल उपलब्ध होत असेल तर आमच्या भारतामध्ये का उपलब्ध होऊ शकत नाही, 40 रुपयाला सुद्धा उपलब्ध होऊ शकतं। याचं कारण एकच, केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्क कमी केलं पाहिजे आणि राज्य सरकारने व्हॅट कमी केला पाहिजे। तर निश्चितपणे पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होऊ शकतात, परंतु इतकं हे सहज नाही। तुम्हाला आम्हाला फार मोठी एक लोक चळवळ उभी करावी लागेल तरच पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होऊ शकतात। एवढंच मी या ठिकाणी सांगतो। सर्वांना पुनश्च एकदा जय भारत, लाल सलाम।